काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराची सांगता भव्य रॅलीने करण्यात आली। सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ रविवारी कन्ना चौक येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महेश कोटे, अशोक निंबर्गी, केदारनाथ उंबरजे, बाबा मिस्त्री, विश्वनाथ चाकवते, माजी आमदार तथा निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाजत गाजत ही रॅली मार्गस्थ झाली। ही पदयात्रा कन्ना चौक येथून जोडभावी पेठ, चाटला कॉर्नर, घोंगडे वस्ती, गुरुदत्त चौक, विश्रांती चौक, बलिदान चौक, मंगळवार पेठ, पोलीस चौकी, सराफकट्टा, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, नवी पेठ, मेकॅनिकी चौक, भागवत टॉकीज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली। दरम्यान यावेळी मिलिंदनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार प्रेरणाभूमीला आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केलं। यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही हुकुमशाही विरोधातील लढाई असून जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली असून लोकांमध्ये फूट पाडणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील असं त्या म्हणाल्या। जे हुकुमशाही सरकार आहे, जे गेले 10 वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करताय, दमदाटीचं सरकार आहे, हुकुमशाहीचं सरकार आहे, लोकांना घाबरवणारं सरकार आहे। आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत, सगळे एकूण एक। आज ही नेत्यांची पुढाऱ्यांची निवडणूक राहिली नाही आहे, ही लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे। एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना हे सरकार, भाजप सरकार नको आहे। मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होऊ देत। लोकांनी मागच्या 10 वर्षात खूप त्रास सहन केलाय, त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झालाय। दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की प्रणितीने संपूर्ण मतदारसंघात रात्रदिवस फिरून पिंजून काढला। ती महिला असून विदाउट सिक्युरिटी ती कुठेही जाते। मी तिला सिक्युरिटी घेण्यासाठी विनंती केली होती, मात्र तिला जनतेत राहायचंय, त्यामुळे ती कुठलीही सिक्युरिटी घेत नाहीये। त्याचंच हे चिन्ह आहे की या पदयात्रेत मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत। विरोधक कितीही असले तरी ती एकटी फाईट करू शकते, त्याचंच हे उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती, त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे। ती फक्त फाईटच करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल असं त्यांनी सांगितलं। पण ती महिला असून विदाउट सिक्युरिटी ती कुठेही जाते। मी त्यांना विनंती केली की तू सिक्युरिटी घे, पण ती म्हणते नाही, मला जनतेत राहू द्या, आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही। आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते। याचंच हे प्रतिनिधित्व आहे की ती अपोजिशन किती असलं तरी ती एकटी फाईट करू शकते। हे त्याचंच हे उदाहरण आहे। पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ती विरोधी पक्षामध्ये होती, त्यामुळे ती तयार झालेली आहे आता फाईट करण्याकरता, आणि त्यामुळे ती फाईट चांगल्या तऱ्हेने करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल, नुसते फाईट करणार नाही। या रॅलीनं आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराची सांगता करण्यात आली।